नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या TJTech या मराठी यूट्यूब चॅनलला। तर मित्रांनो, 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। त्यांना आता पुढे लाडक्या बहिणीचे हप्ते हे मिळणार नाहीत। चला तर पाहूया कोणत्या आहेत या महिला। त्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर पाहूया। महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हटलं आहे पहा मित्रांनो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येणार आहे। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथे शासनाने 2 GR काढले होते। त्या GR नुसार या महिलांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे। यांना पुढे लाडक्या बहिणीचे हप्ते हे मिळणार नाहीत मित्रांनो। पुढे पहा, अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला। तर संजय गांधी जे निराधार महिला आहेत ते किती आहेत पहा मित्रांनो, 2,30,000। वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला 1,10,000। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या, स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या एकूण महिला 1,60,000 आहेत। आणि एकूण महिला किती आहेत मित्रांनो, तर 5 लाख एकूण महिला आहेत। तर मित्रांनो, 5 लाख या महिला अपात्र ठरल्या आहेत। या 5 लाख महिलांना आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत आणि सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। अशा प्रकारे अदिती तटकरे मॅडम यांनी माहिती दिली आहे मित्रांनो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।